कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो रत्नताई, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही ते काम करताय तोपर्यंत मी हे काम करून टाकते। एक काम आता वेगळं होऊन जाईल ना। काहीतरी काय हो, अहो लेकीच्या सासरी गेलं ना की असं समजायचं असतं आपण आपल्या माहेरपणाला गेलोय। 4-8 दिवसांसाठी तर येता तुम्ही, तिथे कुठलीही कामं अंगावर घेताय? अहो लेकीकडे आलात ना, मग छान चांगलं चुंगलं खायचं, लेकीकडे फरमाईशी सोडायच्या, हे करून घाल खायला, ते करून घाल खायला, मजेत राहायचं बस। लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्या मुलीला सांभाळून घेताय, जीव लावताय तिला। मला माझ्या मुलीचा स्वभाव काय माहित नाही का? मला माहितीये माझी वीणानं फटकळ आहे, पण मनाने खूप चांगली आहे होती। पण शेवटी काय हो, संसारात गोड गोड बोलणारी व्यक्तीच माणसं जिंकून घेते। माझी वीणा आहे ना, कामाचा गाढा उपसेल अगदी, पण जिभेवर साखर नाही हो ठेवता येत तिला। अहो म्हणून तर तुमची वीणा इतकी आवडते मला। ओठात एक पोटात एक असं नसतं तिचं, जे आहे ते सडेतोड बोलून टाकते बघा ती। आणि कसं आहे, बडबडी आहे त्यामुळे तोंड सुरू असतं, पण कामाचं ओढक इतकं आहे की हातही सुरू असतो। तुम्हाला सांगते, तुमची वीणा इथे आहे म्हणून या घरात चैतन्य आहे बघा। म्हणून तर माझ्या वीणाची मला अजिबात काळजी नाही। ज्या वीणबाई सुनेच्या आईला बसचं तिकीट पाठवतात, त्या घरात मला माझ्या मुलीची चिंता कशी बरं असेल? हा, पण एक सांगू का? बोला ना। मी आले ना मगाशी, तेव्हा वीणाचं बोलणं ऐकलं मी दारातून। ती जावई बापूंवरती खूप चिडचिड करत होती, म्हणत होती माझ्या माहेरच्यांना इथे कोणी किंमत देत नाही म्हणून। आणि आजी सुद्धा होत्या हो तिकडे। काय वाटलं असेल हे ऐकून आजींना? काही वाटलं नसेल। तुम्हाला एक सांगते रत्नताई, या घरातली माणसं ना काचेसारखी पारदर्शक आहे, आणि मुळात इथली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अगदी चांगली ओळखून आहे। त्यामुळे सासूबाईंना तिच्या बोलण्याचं काहीही वाटलं नसणार बघा। आणि आणि वीणा काही उणं बोलली असेल ना, तर ते बोल ती आम्हाला लावत नव्हती हो। तिच्या त्या बोलण्यातून तुमच्याबद्दलची ओढ कळते आम्हाला। तुम्ही नका वाईट वाटून घेऊ। अहो हे चक्र काय असंच सुरू राहणार? आता बघा ना, आता माझ्या जान्हवीचं पण लग्न आहे, ती पण सासरी जाईल। ते म्हणतात ना, आपण केलेल्या कर्मांची फळं इथेच मिळतात। आता तुम्ही फक्त माझ्या जान्हवीला गोड गोड आशीर्वाद द्या। तुमची वीणा जशी सुखाने संसार करते ना, माझ्या जान्हवीचा संसार पण सुखाचा होते। तुम्ही काही काळजी करू नका। अहो जान्हवीचा संसार अगदी सुखाचा होईल हो। तू चहा घेणार? ए सुपर्णा, हे डार्लिंग, तू काय करते इथं बसून एकटीच? चल तयार हो, आपल्याला बाहेर जायचं। नाही नको रवी, माझा मूड नाही अजिबात। अगं असं काय करते? आय गॉट अ गुड न्यूज फॉर यू। काय? आपल्या सोलार प्रोजेक्टचं काम आता सुरू होते, इन्व्हेस्टरला भेटायला जायचं। चल लवकर तयार हो, आता निघतोय आपण। काय झालं? यू आर नॉट हॅपी? रवी बघ, माझा खरंच मूड नाहीये। मला आता ना आनंदीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही। डार्लिंग आय अंडरस्टँड, तू आनंदीला मिस करतेयस, मी समजू शकतो। पण अशी किती दिवस तू घरी बसून राहणार आहेस? थोडी बाहेर पडलीस तर डिस्ट्रॅक्ट होशील, तुलाच बरं वाटेल। चल ना जाऊया। नाही नको रवी, तू जा एकटाच। यू शुअर? ओके, मग ॲटलिस्ट तू तुझी शॉपिंगला तरी जाऊ नये, तुला डिस्ट्रॅक्शन मिळेल। माझं एवढंच म्हणणं आहे की तुला बरं वाटेल। ओके?
मी जाऊन बाय. साहेब 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 मॅटर झाला साहेब. काय झालं साहेब? अहो ती गुणाजीची पोरं आपल्या ऑफिस मध्ये आलेली लाडा करताय. हा डायरेक्ट लाट्या घेऊन घुसले आहेत. ते कारण माहित ना, पण फुल फोडाफोडी सुरू. हा हो गाडी काढा. सिद्धू ए सिद्धू सिद्धू लवकर ये. हा पप्पा काय सिद्धू? अरे गुणाजीच्या पोरांनी आपले बॅनर फाडतायत. अरे आग लावायची तयारी सुरू आहे त्यांची. ठीक आहे, हुकुमशाही आहे, कधी पण काही पण करतील. सिद्धू चल, आज नाही सोडायचं यांना. हा काढली गाडी. हे चल चल थांबा. काय आहे? संपत, सिद्धू, तुम्ही जे काही कराल ते डोकं शांत ठेवून करा. सुरुवात त्यांनी केली ना, मग लोकांना हेच दिसलं पाहिजे की ते विनाकारण कळ काढून भांडण काढतायत. पण प्रत्यक्षात एका दगडात दोन पक्षी मारायचे. गुणाजीच्या माणसांना अद्दल घडवून गुणाजीचं डोकं ठिकाणावर आणायचं आपण, आणि दुसरं जनतेला हे दाखवून द्यायचं की आपल्याला भांडण नकोय. संपत, तुझ्या वडिलांनी नेहमी हेच केलं आणि आज तुम्हीही हेच करा. काय बरं आहे. पप्पा, मी येऊ का तुमच्या सोबत? तुझं काय काम आहे तिकडे? घरावर लक्ष दे. ए चला रे. बघितलंस, पप्पा मला नेणारच नव्हते. एकीकडे तू म्हणतेस की घरात माझा कोणी मान ठेवत नाही, आणि दुसरीकडे असा अपमान ओढून घ्यायला लावतेस. काय होत नाही हो, तुम्ही असं सतत सतत मागे लागले ना, एक दिवस कंटाळून तरी घेऊन जाते, पण नेतील तरी. शांत बसा आणि घर सांभाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.